नमस्कार, मी जान्हवी सावंत. राजकारण सुपरफास्ट मध्ये आपलं स्वागत आहे. घेऊया राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा. आम्ही जय महाराष्ट्र मराठी वृत्तवाहिनीवर आंदोलनाच्या नावाखाली सुरू असलेल्या हिंसाचाराची दृश्य दाखवणार नाही. ज्यांना महाराष्ट्रामध्ये तेढ हवी आहे त्यांनी हिंसाचाराचं खुशाल समर्थन करावं. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने ही जबाबदार भूमिका घेतली आहे. विधानसभा आणि विधान परिषदेतील भाजपाचे आमदार आणि भाजपा सहयोगी आमदार यांची तातडीची महत्त्वाची बैठक शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आयोजित करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मार्गदर्शन करतील. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या सुनावणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने कठोर पाऊल उचललेले आहे. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या असे निर्देश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिले. विधानसभा अध्यक्षांना वेळापत्रकासाठी ओव्हरटाईम करावा लागणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या सुट्टीमध्ये सुनावणी होण्याची शक्यता आहे. कर्नाटक स्थापना दिनी बेळगावमध्ये काळा दिन पाळला जातो. या दिवशी गेल्या अनेक वर्षांपासून शिवसैनिक बेळगावमध्ये जातात आणि निषेध रॅली काढण्यात येते. यावर्षीही मोठ्या संख्येने नागरिक बेळगावमध्ये जात होते. मात्र शिवसैनिकांना कोगनोळी टोलनाक्याच्या अलीकडे रोखण्यात आले. शिवसैनिकांची आणि पोलिसांची यावेळी झटापट झाली. दरम्यान या शिवसैनिकांनी बेळगावमध्ये जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेतले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी ठिकठिकाणी तीव्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये बसचं नुकसान होऊ नये या दृष्टिकोनातून येवला आगाराची बस सेवा मंगळवार दुपारपासून बंद ठेवण्यात आली आहे. या अंतर्गत जवळपास 132 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. जवळपास 3 लाखांचं नुकसान आगाराला सहन करावं लागतंय. बस बंद असल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची गाडी अडवली. नार्वेकरांची गाडी अडवत महाविकास आघाडीच्या आमदारांनी मराठा आरक्षणाच्या चर्चेसाठी विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेलं उपोषण आंदोलनाचे लोण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरायला सुरुवात झाली आहे. म्हणून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलन हिंसक होत असताना दिसतंय. भिवंडी शहरामध्ये सकल मराठा समाजातर्फे भिवंडीतील उपविभागीय कार्यालयासमोर मंगळवारी सुरू केलेलं साखळी उपोषण बुधवारी सुरू ठेवण्यात आलं. दुपारी उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये आपलं निवेदन सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली. धाराशिव जिल्ह्यातील संचारबंदी हटवली आहे. जमावबंदी आणि शस्त्रबंदी लागू आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी तसेच शस्त्रबंदी लागू असणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही संचारबंदी लागू करण्यात आली होती. पंढरपुरात सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली. यावेळी आमदार पाटील यांच्या चालकाने मराठा आंदोलकांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी मराठा आंदोलक संतप्त झाले. मात्र वेळीच आमदार पाटील यांनी गाडीतून संतप्त आंदोलकांशी चर्चा करत आपणही मराठा आंदोलनामध्ये सहभागी असल्याचं सांगितलं. मराठा आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं आहे. उपोषणादरम्यान त्यांनी पाणी देखील त्यागलं. त्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. त्यामुळे राज्यामध्ये अनेक ठिकाणी शांततेत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. त्यामुळे रक्त सांडू नका हा संदेश देण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा जिजाऊंच्या जन्मस्थळाचं दर्शन घेऊन रक्तदान केलं.
मराठा समाजाच्या आंदोलनाने हिंसक रूप घेतलेलं आहे, त्यामुळे आता राज्य परिवहन महामंडळाकडून खबरदारी घेतली जाते। धुळ्याकडून छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना या भागामध्ये जाणाऱ्या सर्व बस फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय धुळे आगाराकडून घेण्यात आलाय। सुमारे 80 बस फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। मराठा समाज आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला। सरकार आरक्षणाच्या बाजूने असून सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आली आहे आणि या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीमध्ये दिली आहे। मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनामुळे राज्यात आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली असे असतानाही कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीला उद्धव ठाकरे वगळता इतर सर्व पक्षांना निमंत्रण दिलं, त्यावरून संकोचित मनोवृत्ती दिसते अशी टीका संजय राऊतांनी केली। मराठा आरक्षणासंदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी भूमिका मांडली आहे। मराठा समाजाला आरक्षण देत असताना इतरांच्या आरक्षणाला धक्का लागू नये, योग्य निर्णय घेऊन आरक्षण द्या, असं ते म्हणाले। मुख्यमंत्र्यांनी मन की बात ऐकली, आता मराठा आरक्षणावर जन की बात ऐकावी, असं उद्धव ठाकरेंनी सुनावलं। त्यानंतर मराठा आणि धनगर आरक्षणासंदर्भात संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव गटाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट मागितली आहे। या संदर्भात उद्धव गटाने एक पत्र राष्ट्रपतींना लिहिलं आहे। मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला आवाहन केलंय, आरक्षण देण्याबाबत सर्व पक्षांचं एकमत असून राज्यात हिंसेच्या घटना अयोग्य आहेत। जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे, असं ते म्हणाले। मराठा आरक्षणासंदर्भात सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। सरकारने आरक्षणासंदर्भात ठोस भूमिका घ्यावी, राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे, असं ते म्हणाले। मराठा आरक्षणासंदर्भात आमदार कपिल पाटील यांचं वक्तव्य समोर आलंय। सरकारची भूमिका कुणबी प्रमाणपत्राशी निगडीत असल्याचं आमदार कपिल पाटील यांनी म्हटलंय। आरक्षणाचा प्रश्न हाताळण्यामध्ये सरकार अपयशी ठरलंय। सर्वपक्षीय बैठकीमध्ये अशोक चव्हाण यांनी ही भूमिका मांडली। मराठा आणि कुणबी एकच आहे, सरसकट आरक्षण द्या, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे। सर्वपक्षीय बैठकीमध्ये बच्चू कडूंनी आपली भूमिका मांडली आहे। विजय वडेट्टीवार यांनी सर्वपक्षीय बैठकीमध्ये भूमिका मांडत राज्य सरकारला सवाल केलेत। आरक्षणासंदर्भात राज्याने केंद्राशी संपर्क साधलाय का? आरक्षणासंदर्भात केंद्र सरकार काही मदत करणार आहे का? केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून मराठा आरक्षण संदर्भात काही तोडगा काढणार आहेत का, असे सवाल त्यांनी केले। उद्धव ठाकरे यांच्या नाकर्तेपणामुळे फडणवीस सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने खारिज केलं। त्या उद्धव ठाकरेंना सर्व पक्ष बैठकीला न बोलावून सरकारने योग्य काम केलंय, आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे। राज्यातलं सरकार असंवेदनशील आहे। मुख्यमंत्री शिंदेंनी गृहमंत्र्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, भाजपा धोका देत आहे, शिंदेंनी सांभाळून राहा, असा सल्ला सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला। गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे, मात्र आता या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय। अनेक नेत्यांच्या गाड्या फोडण्यात आल्या, घरावर दगडफेक झाली। याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घराबाहेर सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आली आहे।
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची काही अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली। आकाशवाणी आमदार निवास इथे उभी असलेल्या मुश्रीफांच्या गाडीवर दगडफेक करून गाडी फोडण्यात आली। दरम्यान या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले। आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव गट आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय। महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये मराठा आरक्षण रद्द झाले तेव्हा नैतिकता पाळून राजीनामा का दिला नाही असा सवाल त्यांनी केलाय। मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी ठाकरे आहेत असा आरोप त्यांनी केलाय। आमचं सरकार टिकणारं आरक्षण देणार असं राणे म्हणाले। मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आता व्यापारीही सरसावले आहेत। पुण्यातील मार्केट यार्ड आज बंद आहे। फळ, भाजीपाला, फुलबाजार हे देखील पूर्णपणे बंद होते। शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीस न आणण्याचं आवाहन व्यापाऱ्यांनी केलं होतं। तसेच आरक्षणासाठी मार्केट यार्डमध्ये साखळी उपोषण देखील करण्यात आलं। मराठा आरक्षण आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणामुळे संभाजीनगर ग्रामीण भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी इंटरनेट बंदीचा निर्णय दिला। सकल मराठा समाजाचे सध्या राज्यामध्ये आंदोलन सुरू आहे। काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले। याच आंदोलनाचा फटका आता पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसराला बसलाय। गेल्या 2 दिवसांपासून विठ्ठल दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या मंदावली आहे। त्यामुळे अगदी काही मिनिटातच सध्या गर्दी नसल्याने विठ्ठल दर्शन होते। परिणामी पंढरपूरच्या अर्थव्यवस्थेला फटका बसलाय। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पंढरपुरात वारकऱ्यांनी भजन आंदोलन सुरू केले। वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी सकाळपासूनच पंढरपुरातील संत नामदेव पायरीपाशी भजन आंदोलन सुरू केले। जरांगे पाटील यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी या बाल वारकऱ्यांनी विठुरायाला साकडं घातलंय। वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली हे वारकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं। मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांना दिलेला एकही शब्द पाळला नसल्याने मनोज जरांगे पाटलांना पुन्हा एकदा उपोषणाला बसावं लागलं। त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडत चालली आहे। याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असल्याचं काँग्रेस आमदार राजेश शेकडे यांनी म्हटलंय। फडणवीसांवर केलेल्या टीकेवर भाजपा प्रवक्ता अजित चव्हाण यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। मनोज जरांगे यांनी कोणाच्याही हाताचं बाहुलं बनू नये असं ते म्हणाले। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पळसगावच्या नागरिकांनी मेणबत्ती मोर्चा काढला। मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ नागरिकांनी ठराव घेऊन पुढाऱ्यांना गावबंदी करत मतदानावर बहिष्कार तर केलाच आहे। विद्यार्थ्यांनी देखील शाळेत न जाण्याचा पवित्रा घेत सरकारचा निषेध व्यक्त केला। हिंगोली जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षण मागणीसाठी आंदोलन तीव्र होत आहे। वसमत तालुक्यातील गिरगाव येथे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ युवकांनी थेट मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केलं। यावेळी या युवकांनी जोरदार घोषणाबाजी केली। अखेर प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आलं।